नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक 8 उद्योग व व्यापार या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पहिलं दिलेलं आहे 1948 मध्ये टिंबटिंब या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडून लिहायचा आहे. याचे योग्य उत्तर आहे या प्रकारे. औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. दुसरी रिकामी जागा आहे भारतातील टिंबटिंब उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते. योग्य उत्तर आहे भारतातील वाहन उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते. पुढची रिकामी जागा आहे वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम टिंबटिंब हे आहे. योग्य उत्तर आहे या प्रकारे. वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे हे आहे. पुढची रिकामी जागा आहे सायकल उत्पादनात टिंबटिंब हे भारतातील प्रमुख शहर आहे. उत्तर आहे लुधियाना. सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील प्रमुख शहर आहे. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. या ठिकाणी 4 जोड्या दिलेल्या आहेत. यातील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. याचे उत्तर आहे या प्रकारे. चुकीची जोडी वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 2 त्यातील अ. पाठाच्या मदतीने संकल्पना चित्र तयार करा. पहिलं भारतातील उद्योग. त्यातील पहिलं अन्न उत्पादन उद्योग. त्याचं उत्तर आहे शेती, फलोत्पादन, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्योद्योग. शेती आधारित उद्योग दिलेले आहेत. त्याचप्रमाणे निसर्गधारित उद्योग आहेत, औद्योगिक उद्योग आहेत आणि अन्य उद्योग या ठिकाणी दिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे या प्रकारे भारताची आयात निर्यात. आयात होणाऱ्या वस्तू दिल्या आहे यंत्रसामग्री, खनिज तेल, तंत्रज्ञान, खते, औषधे, लोखंड. त्याचप्रमाणे निर्यात वस्तू आहे चहा व कॉफी, कार व ट्रॅक्टर, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे व पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे आणि सिमेंट. पुढचा प्रश्न आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्याचं उत्तर आहे या प्रकारे. भारताच्या कारखान्यांमध्ये आणि शेतीमध्ये उत्पन्न होणाऱ्या उत्पादनांची विक्री भारतातील बाजारपेठात करणे यालाच भारताचा अंतर्गत व्यापार असे म्हणतात. कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश अंतर्गत व्यापारात होतो. पुढचा पॉइंट आहे अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई मार्ग इत्यादी मार्गांनी चालतो. मुंबई, कोलकाता, कोचीन, चेन्नई ही बंदरे अंतर्गत व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 3 त्यातील अ, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पहिलं, भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. उत्तर आहे या प्रकारे. भारतात विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे तसेच किल्ले, राजवाडे, लेणी व स्मारके मोठ्या प्रमाणात आहेत. दुसरं, पर्वत, नद्या, जंगले, सागर किनारे व उद्याने अशा निसर्ग सुंदर ठिकाणांमुळे भारत आकर्षक पर्यटन स्थळ ठरतो. तिसरं, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा व विविधता अनुभवण्यासाठी देश परदेशातील पर्यटक भारतात येतात. पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे, पर्यटन स्थळी शासन व खाजगी व्यावसायिकांकडून राहणे, प्रवास, हॉटेल्स व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. इत्यादी कारणांमुळे भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे. उत्तर, भारतात उद्योगधंदे व व्यवसायांचा झपाट्याने विकास होत आहे. दुसरं, भारतीय वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळत असल्याने उत्पन्न वाढत आहे. तिसरं, आधुनिक यंत्रसामग्री व पद्धतीच्या वापरामुळे शेती उत्पादनात वाढ झाली आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, शेती व औद्योगिक विकासामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. या सर्व विकासामुळे भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारला आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यातील पहिलं, शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते? याचे उत्तर आहे या प्रकारे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत, पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो? उत्तर, पर्यटन स्थळी पर्यटक येत असल्याने हॉटेल्स, खानावळी, लॉजेस सुरू होतात व त्यातून रोजगार मिळतो. पर्यटकांच्या प्रवासासाठी रिक्षा, टॅक्सी, घोडेस्वारी, बोटिंग अशा सेवा उपलब्ध होतात. तिसरं, स्थानिक मार्गदर्शक पर्यटन स्थळाची माहिती देऊन रोजगार मिळवतात. पुढचा मुद्दा आहे, हस्तवस्तू, खाद्यपदार्थ व स्थानिक वस्तूंची दुकाने सुरू झाल्याने स्थानिकांना रोजगार निर्माण होतो. पुढचा प्रश्न आहे, भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात? या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे. वनांमधील लाकडांवर आधारित काडेपेटी, फर्निचर व बांधकाम साहित्याचे उद्योग चालतात. दुसरं, वनसंपत्तीपासून कागद, वृत्तपत्राचा कागद व पुठ्ठा तयार करण्याचे उद्योग चालतात. तिसरं, वनांमधून मिळणाऱ्या मध, लाख, रेशीम व रंगांसाठी कच्चा माल यावर व्यवसाय चालतात. चौथं, औषधी वनस्पतींपासून औषधे तयार करण्याचे उद्योग वनसंपत्तीवर आधारित आहेत.
पुढचा प्रश्न आहे भारतातील चर्मोद्योगावर टीप लिहा. या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे. भारतात कातडी व कमळून त्यापासून बूट, चप्पल, सँडल, पर्स, बॅगा, जॅकेट तयार करण्याचा चर्मोद्योग चालतो. या उद्योगात कुशल व अकुशल कामगारांना रोजगार मिळतो. तिसरं, भारतातील आग्रा, कानपूर, कोल्हापूर, चेन्नई व मुंबई, धारावी ही चर्मोद्योगाची प्रमुख केंद्रे आहेत. चामड्यांच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने देशाला परकीय चलन मिळते. पुढचा प्रश्न आहे या प्रकारे. प्रश्न क्रमांक 4 चौकट पूर्ण करा. भारतात आयात होणाऱ्या वस्तू आणि भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू. बघा या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे. आयात होणाऱ्या वस्तू आहे खनिज तेल, नैसर्गिक वायू, औषधे, खते, मोबाईल, टीव्ही, यंत्रांचे पार्ट्स, लोखंड, लॅपटॉप, लष्करी सामग्री आणि आधुनिक तंत्रज्ञान. तर निर्यात होणाऱ्या वस्तू आहे चहा, कॉफी, मसाले, सुती कापड, चामडे व पादत्राणे, हिरे व मोती, सिमेंट,